पंढरपूर वारी म्हटलं की दोनच मुख्य पालख्या आपल्याला आठवतात, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी. तर दरवर्षी महाराष्ट्रातून जवळजवळ 300 लहान मोठ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. तर या सर्व पालख्या त्या संतांच्या समाधीस्थळापासनं पंढरपूरकडे पायी प्रवास करतात. सर्वात आधी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 2 जून रोजी शेगाववरनं गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. त्यानंतर 5 जून रोजी जळगाव येथून मुक्ताईनगरमधून मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू निवृत्ती महाराज यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे. 10 जून रोजी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होते. त्यानंतर 15 जून रोजी संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण येथून पंढरपूरकडे निघते. त्यानंतर 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून प्रस्थान करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे रवाना होते. 23 जून रोजी सासवड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आल्यानंतर संत सोपानदेव महाराज हे माऊलीच्या पालखीला भेटायला येतात. संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे छोटे बंधू होय. 23 जून रोजी संत सोपानदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते. संत ज्ञानेश्वर माऊलीचे समकालीन असलेले संत ज्ञानदेव महाराज यांची पालखी 26 जून रोजी हिंगोलीमधून पंढरपूरकडे रवाना होते. या सर्व पालख्या 3 जून नंतर हळूहळू एकत्र येतात आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचतात. या सर्व संतांचे तितकेच महत्त्व आणि एक वेगळा इतिहास आहे. यापैकी कोणत्याही पालखीमध्ये जाऊन तुम्ही माऊलीचे दर्शन घेऊ शकता. श्री हरी विठ्ठल.